नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सचिन कापुरे आणि आज आपण बघणार आहोत गोवा एक्सप्लोरिंग आणि ॲडव्हेंचर. विविध ठिकाणी आपण गोव्यामध्ये अगोदर गेलेलो आहोत, परंतु यावेळी आपण ॲडव्हेंचर आणि काही इतर स्पोर्ट बघणार आहोत, काही बीचेस बघणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये बघूया काय काय आपल्याला बघायला मिळेल. गोवा हे एक भारताच्या किनारपट्टीवरील एक छोटे पण अत्यंत लोकप्रिय पर्यटन राज्य आहे. हे राज्य पर्यटकांना शांतता आणि साहसी खेळ, वॉटर स्पोर्ट या दोन्हींचा आनंद देणारे एक राज्य आहे. पुण्यावरून आम्ही आमच्या मित्रांसोबत हटके ग्रुपसोबत गोव्याला जात आहोत आणि आमची बुकिंग कासा अरिना या एका छोट्याशा बंगलोमध्ये केलेली आहे. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. आजूबाजूला सर्व पक्षी आणि शांतता आहे. तर अशा शांत ठिकाणी गोव्यात राहायला नक्कीच आवडते. हॅलो मित्रांनो, आम्ही गोव्यात पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो स्कुबा डायव्हिंगसाठी. आणि आमचे मित्रांचे सगळे तोंड उतरलेले आहेत, बघून घ्या. कारण आज दिवस तिथे लागणार आहे म्हणून, पण मजा येणार आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. गोव्यामध्ये सुंदर राहण्याची व्यवस्था, सर्व मुलं फॅमिली इथे राहू शकतात. आणि आता आम्ही जाणार आहोत वॉटर स्पोर्ट्ससाठी. तर प्रत्येक स्पोर्ट दुकानामध्ये वॉटर स्पोर्टचे वेगवेगळे एक पॅकेज असतं. ते पॅकेज आपण घेऊन वॉटर स्पोर्ट करण्याकरता एका बीचवर म्हणजे एका आयलंडवर आपल्याला जावे लागते. तिथं आपण जात आहोत. गोवा हे भारतातील एक प्रमुख पर्यटन राज्य आहे. इथून सुंदर असे समुद्रकिनारे पट्टे आहेत. पोर्तुगीज शैलीतील चर्च, जुने किल्ले आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर गोव्यातील कॅलेंगूट, बागा किनारे आणि दक्षिण गोव्यातील शांत किनारे, बॉम जीजस बॉलिस्का, फोर्ट अगुडा ही प्रमुख आकर्षणे आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे आणि पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ गोव्याला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो, कारण या काळात हवामान अगदी थंड, सुखद असते. गोवा राज्यात उत्तर गोवा मुख्यालय पणजी आणि दक्षिण गोवा मुख्यालय मडगाव असे 2 जिल्हे आहेत. ग्रँड आयलँड स्कुबा ड्रायव्हिंग, खोल निळ्या रंगात डुबकी मारा आणि हे सर्व समाविष्ट असलेले एक पॅकेज असते. 2000, 3000 तर कधी 1000 असं या पॅकेजमध्ये असते. आणि हे पॅकेज पिकअप आणि ड्रॉपसह मोफत असते आणि त्यामध्ये आपल्याला एक लंचही इन्क्लूड असतो, काही नाश्ताही इन्क्लूड असतो. तर पूर्ण दिवस यामध्ये आपला जातो, कारण बऱ्याच राईड यामध्ये असतात. तर आम्ही या आयलँडवर पोहोचलेलो आहोत आणि आम्ही सुरुवातीला एक बनाना राईड घेत आहोत. चष्मा तो गिरने वाला है. वीडियो शेयर कर देना ना. बिल्कुल बिल्कुल. बनाना राईड मित्र किंवा कुटुंबासोबत बनाना राईडचा आनंद आपल्याला इथे घेता आला. खूप मजा येते व शेवटी ही बोट पूर्ण पाण्यामध्ये पडून जाते व सर्व आपण इतर तिकडं चालल्या जातो. आमचा मित्र रोहन व आम्ही या बनाना राईडची मजा घेतली. बाकीचे मात्र पळून गेले सर्व. त्यानंतर पाण्यावर भरधाव जोराने आम्ही मजा करत आहोत जेट स्कीइंगचा. जेट स्कीइंग वेगवान जेट स्की चालवणे हा एक थरारक अनुभव इथे आपल्याला घेता येतो. जो पाण्याच्या मध्ये ज्या लाटा येतात त्या लाटांवर जोरजोरात ही जेट स्की उडते व एक थरारक आनंद आपल्याला येतो. पाण्याच्या जोरात लाटांच्या प्रवाहामुळे बरेचसे व्हिडिओ आपण घेऊ शकलो नाही, परंतु मजा येत आहे. और हम जा रहे हैं अभी बम्पर राइड पे. यस. ही एक बंपर राईड आहे. यामध्ये बोट आपल्याला खूप जोरात उडते व पाण्यामध्ये उडत उडत आपण जातो. हे सर्व पाण्यातील साहसी खेळ खेळताना सुरक्षितता साधनांचा, लाईफ जॅकेटचा वापर अनिवार्य केलेला आहे. प्रमाणित
एजन्सीकडून बुकिंग करावे लागते. हवामानाचा अंदाज घेऊनच या पाण्यात आपल्याला उतरवतात. परंतु स्कुबा डायव्हिंगला जेव्हा जायची वेळ येते तेव्हा खूप डीपमध्ये पाण्यात जावं लागते. तिथे जेलीफिशचा खूप मोठा त्रास असतो. जेलीफिशने मला डंक मारला. जेलीफिश डंक मारल्यानंतर भयानक असा त्रास होतो. जेलीफिशनं थोडंसं चावा घेतलेला आहे, परंतु समुद्रामध्ये असे पक्षी प्राणी असतातच. परंतु नंतर वेदना होऊ लागल्यावर रात्री मला हॉस्पिटलाइज करावं लागलं या जेलीफिशमुळे. तरी सर्वांनी सावधान राहावं. आता आपण आनंद घेत आहोत पॅरासिलिंगचा. पॅरासिलिंग हा एक सुंदर खेळ असतो. समुद्रकिनारी हवेत उडत पॅरासिलिंगचा वर आकाशामध्ये गगनामध्ये उडण्याचा आपण आनंद घेतो. आरंबोल, कलंगूट, कॅन्डोलिम आणि अंजुना अशा अनेक बीचवर हा खेळ लोकप्रिय आहेत. तर पॅरासिलिंगही आपण केलेला आहे. वरती गेल्यानंतर निरभ्र आकाश व खाली निळं पाणी याचा एक सुंदर संगम आपल्याला इथे दिसतो व आपण मिडलमध्ये असतो व मध्येच बोट आपल्याला पाण्यामध्ये अर्ध बुडवते व पुन्हा वरती काढते. हा एक सुंदर अनुभव आहे. फायनली आता आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. तर स्कुबा डायव्हिंगची टीम आलेली आहे व सर्व ड्रेसिंग व ऑक्सिजन आपल्यासोबत असतो व एक गाईडही आपल्यासोबत पाण्यामध्ये उतरतो. अनेक मासे आपल्याला आतमध्ये विविध कलरचे दिसतात व पाण्याची शांतता आपण आतमध्ये अत्यंत जवळून आतमध्ये एका माशाप्रमाणे बघू शकतो. समुद्राच्या आतील जैवविविधता आपल्याला इथे बघता येते. छोटे छोटे रंगीत मासे, शेवाळ व इतर वनस्पती व अगदी मासे आपल्या डोळ्याजवळ तोंडाजवळ येतात आणि आपल्याला स्पर्श करून जातात. हा एक सुंदर दृश्य आपल्याला इथे दिसते. स्कुबा डायव्हिंग नंतर आपला हा पॅकेज संपत आलेला आहे व आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. मध्ये आपल्याला सूर्यास्त दिसत आहे व इतर बोटही आपल्या बेटाकडे परत वळले आहेत व आपल्यासोबत त्याही निघाल्या तर आपणही निघालो आहोत. तर आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. समुद्रातून जात असताना मध्येच बोटमधून ही डॉल्फिन मासा जो आहे त्यांनी जंप केलेली आपल्याला दिसते. तर याचेही दर्शन आम्हाला झाले. त्यानंतर आम्ही गेलो फिश पॅडिक्युअरला. फिश पॅडिक्युअर हा एक प्रकार आहे. येथे आपल्याला पार्लरला जाण्याची गरज नाही. एका पाण्याच्या मोठ्या टबमध्ये छोटे छोटे मासे सोडलेले असतात व तिथे आपण चांगल्या प्रकारची पेडिक्युअर करू शकतो. ही एक सुंदर थेरपी असते. छोट्या छोट्या माश्या आपल्या मृदू त्वचेवरील मृत पेशी खाऊन टाकतात, त्यांना काढून टाकतात व आपली त्वचा सुंदर करतात. तर आम्हाला मजा आली व आता पुढे आम्ही CO2 या एका मोठ्या रिसॉर्टमध्ये गेलो व तेथे आता आम्ही डिनर करणार आहोत. CO2 हा एक मोठा कॅफे आहे. इथे मनोरंजनाची भरपूर साधने आहेत. वेगवेगळे कलाकार इथे येतात व आपले मनोरंजन करतात. अनेक वेगवेगळे डान्स इथे घेतात. बेले डान्सरही इथे येतात, पुरुष डान्सरही इथे येतात व सर्वांना मंत्रमुग्ध करतात. अशी आपण सुंदर अशी गोव्याची समुद्रकिनारी संस्कृती आणि शांतता याचा एक अनोखा संगम बघितलेला आहे. मी आपला मित्र सचिन कापुरे, मी लोणारकर टीम लोणार. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.